आणि मगाशी काय झालं माहीत नाही, गोप्रो थंड होऊन हँग झालेला. डी आता सध्या टेम्परेचर जे आहे ते 4 डिग्री आहे. सो मित्रांनो, आता आपण आहोत कुंजुम टॉपला. रुक 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 आया. आता आजच्या राईडला सुरुवात होते फायनली. हे समोर जे हॉटेल आहे ताशी डिलक, इथे आम्ही राहिलेलो. पार्किंग पण होती इथे, त्यामुळे आम्ही इथे घेतलो. पर डे आम्हाला पर रूमचे 1000 रुपये पडले. आम्ही 3 रूम घेतलेले. सो 3000 पर डे असे आम्हाला रूमचे चार्जेस पडले. आणि मार्केट एरियामध्ये, त्याच्यामुळे बाहेर निघालं की लगेच मार्केट आहे. ते पण तुम्हाला काल बघितलं असेल, आता पुन्हा दाखवतो. चला. आज क्लायमेट तसं गरम झालं आहे. काल रात्री खूप अचानक थंडी वाढलेली, आता तेवढी थंडी नाही आहे. थँक्यू. सो ही आहे हिमाचल प्रदेशची रोड ट्रान्सपोर्टची बस. आणि आज माईक माईक कनेक्ट केलं आहे. काय माईक कनेक्ट करायला विसरलेलो मी. सो हा आहे वर्ल्ड्स हायेस्ट पेट्रोल पंप. इथे बोर्ड पण लावला आहे त्याचा. समथिंग 12,270 फीट, 3,740 मीटर्स अबव सी लेवल. अरे कोई पेट्रोल देगा हमको, पेट्रोल. One eternity later. चलो, सगळे आलेले आहेत. सगळ्यांचं पेट्रोल भरून झालं आहे. आता निघायची वेळ. आजचे डेस्टिनेशन आहे चंद्रतल. आणि आता फ्युएल वगैरे भरून काजामध्येच आपल्याला वाजलेले आहेत 9:20. आतापर्यंत 2690 किलोमीटर कंप्लीट झालेत आपले या राईडचे. आज आपण अराउंड एक 90 किलोमीटर, 90 प्लस आहे चंद्रतलला जायला. आणि त्यानंतर तिथनं पुढे मनाली. ट्राय करणार की आज मनालीला पोचायचा, जर जमलंच तर. नाही जमलं तर मग बघू, रस्त्यात कुठेतरी होल्ड घ्यावं लागेल. पण सगळ्यात आधी चंद्रतलला पोचायचं आहे. चंद्रतलला एवढं महत्त्व आहे कारण की आज जाण्याचं, एक तर तो लेक आहे खूप सुंदर असा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे जाण्यासाठीचा रस्ता जवळपास 15 किलोमीटर तर कंप्लीट ऑफ रोड आहे. म्हणजे मी जेवढ्यांकडनं जे आधी आले त्यांच्याकडनं ऐकलं 15 किलोमीटरसाठी 2-2 तास लागतात पब्लिकला. सो बघूया आता आपल्याला किती वेळ लागतो ते. कुंजुम टॉप लोसर रस्त्याने आपल्याला जायचं आता. थंडी वाजते इथे. आज मी बॉडी वॉर्मर घातलं आहे, थँक गॉड. ती रिस्क घेतली नाही मी विदाऊट बॉडी वॉर्मर गाडी चालवायची. आणि काल रात्री अचानक खूप जास्त थंडी होती, खूप म्हणजे खूप. मला या पूर्ण ट्रिपमध्ये कालच्या दिवस मला थंडी लागली. काजापासून एक 15 किलोमीटर आलो असू, 15-16. अँड हा रफ पॅच सुरू झाला. एक मध्ये गाव लागलेला, तो गाव क्रॉस केला आणि हा एक रफ पॅच चालू झाला आहे. कंप्लीट रफ पॅच आहे. हे ॲक्च्युली रस्ता वाढवायचे कामं झालेत, त्याच्यामुळे ही रस्त्याची बँड वाजलेली आहे. मित्रांनो, आवाज थोडासा बसला आहे माझा. आता 11:15 वाजलेत, म्हणजे 11:45. आम्ही एका ठिकाणी नाश्ता करायला थांबलेलो. सकाळी आम्ही काहीच न खाता निघालेलो. या राईडचे आपले म्हणजे आजच्या दिवसाचे अराउंड 55 किलोमीटर्स कवर केले. चंद्रतल इथून अजून 49 किलोमीटर्स आहे.
पण थंडी फट्टे वाढलेली, त्याच्यामुळे आम्ही इथे नाश्ता करायला थांबलेलो. एक टेंट सारखं हॉटेल होतं, तिथे भरपेट नाश्ता केला. अँड आता पुन्हा निघालो आहे टुवर्ड्स चंद्रताल. आता सध्या तरी आपल्या 29 किलोमीटर्स ह्याच हायवेने जायचं आहे. मी ग्लोव्ज पण चेंज केले आहेत. फायनली आपण आपले वॉटरप्रूफ वेदरप्रूफवाले ग्लोव्ज घातलेत, पण खरंच चांगले आहेत. थंडी अजिबात वाजत नाही त्या ग्लोव्जमध्ये. आणि मगाशी काय झालं माहीत नाही, गोप्रो थंड होऊन हँग झालेला. सो आता मी बॅटरी चेंज केली, आता चालतं आहे सध्या तरी. इथे थंडी आत्ता सध्या टेम्परेचर जे आहे ते 4 डिग्री आहे आणि त्यात करून हवा पण आहे आता, त्यामुळे ना थंडी जास्त लागते. बरं झालं वॉर्मर वगैरे घातलेत आणि आता हे ग्लोव्ज घातल्यामुळे ना थोडं कम्फर्टेबली गाडी चालवता येते. सवय नाही आहे त्याच्यामुळे ग्लोव्ज थोडे जाडजाड वाटतात हाताला, बट ठीक आहे, होईल सवय. फर्स्ट टाईम घालतो मी पण वेदरप्रूफ ग्लोव्ज. या ग्लोव्जचा रिव्ह्यू मी देईनच. पावसात अजून वापरले नाहीत मी हवे तसे, पण थंडीमध्ये तरी एकदम परफेक्ट आहेत, वॉर्म आहेत, काही प्रॉब्लेम देत नाहीत. लाकडी ब्रिज आहेत. हा 3रा ब्रिज आहे जो लाकडाचा ब्रिज भेटला आहे या रोडला. लोसर अजून 1 किलोमीटर आहे. आम्ही सकाळी ज्यांना भेटलो किंवा 2-3 दिवसात ज्या लोकांना पण भेटलो जे इकडनं आले आहेत, त्यांनी सांगितलं की लोसरच्या पुढे रस्ता खराब आहे. लोसर ते ग्रंपू आणि असतोच ग्रंपू जवळचा जो रस्ता आहे बाटल तो ग्रंपूमधला, तो कायम खराबच असतो. मोस्ट ऑफ द टाईम त्याच्यावरती आपल्याला ऑफरोडिंगच करावं लागतं. तर आता मी तुम्हाला ना आता इथे हे बघा, हे गाव आहे लोसर म्हणून, मोठं गाव आहे बऱ्यापैकी. काझानंतरचं हे मोठं गाव आहे या रोडला. एंट्री करायची आहे? हां, एंट्री करायची आहे? केली का तुम्ही? सगळ्यांची करतोय. आपण आता आलो आहोत लोसरच्या चेकपॉईंटवरती. चेतावणी चेतावणी चेतावणी. हे बर्फात वगैरे गाडी चालवण्यासाठी वगैरे जरा सगळे लिहिलेलं आहे. सो एंट्री करतो आणि त्याच्यानंतर भेटतो तुम्हाला. सो लोसर क्रॉस केल्यानंतर जो खराब रस्ता चालू झाला ना तो हाच आहे. ग्रंपूपर्यंत असाच रस्ता आहे बोलतात. मी कंटिन्युअस 2nd गिअरला गाडी चालवत आहे. ओके, वॉटर क्रॉसिंग. आपण बर्फांच्या डोंगराच्या जवळ 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 चालू आहे, त्याच्यामुळे थंडी पण वाढली. मित्रांनो, थोडं थांबलेलो गोप्रो चालू करण्यासाठी. समोर बघा, जसं जसं पुढे जातोय अक्षरशः बर्फाच्या डोंगराच्या आतमध्ये जातोय. दिसतात का समोर डोंगर? थंडी तर फट्टे आहे, पण थँक्स टू आपले बॉडी वॉर्मर्स आणि एवढी लागत नाही आहे, बेअरेबल आहे. आपले जे बॉडी वॉर्मर हे ग्लोव्ज त्याच्यामुळे थोडी तरी बेअर करू शकतो. ते लेदर ग्लोव्ज घातले असते तर घंटा चालवता नाही आले असते. सो आय होप हे पुढे जेव्हा मी अजून आतमध्ये जाईन बर्फाच्या तेव्हा व्यवस्थित काम करतील.
अजून 7 ते 8 किलोमीटर नंतर आपल्याला चंद्रतलसाठी राईड घ्यायचा आहे. खूपच खराब रस्ता आहे. रस्ताच नाही आहे. गेले 10 किलोमीटर झाले. रस्ते बनवायला इथे विसरले तसंच रस्ता आहे. सगळे पुढे निघून गेलेत. आपली गाडी हिमालयन असते तर पळवता येते. हाच एक फरक आहे. हिमालयनचा प्लस पॉईंट आहे तो की या रोडला तुम्ही फक्त उभे राहा आणि घेऊन जा गाडीला. हिला पण मी नेऊ शकतो बट पाठी सॅडल वगैरे आहे त्याच्यामुळे मी नेत नाही आहे. बट गुड. रस्ता खूप चांगला आहे असं वाटतं. कुंजुम टॉप लावलो आपण. हो माय गॉड, कुंजुम टॉप. सो मित्रांनो, आता आपण आहोत कुंजुम टॉपला. हा त्याचा पॉईंट आहे आतमध्ये. तर फक्त इथे मी बघायला आलो आमचे मित्र इकडे पुढे वरती आलेत का. फोटो काढ नाही. समीर और अक्षय था, उनको बुला लिया. चलो आ रहे वो दोनों. समीर आणि अक्षय तो येत आहेत. चल. हो माय गॉड, बर्फ बघा मित्रांनो. फोटो नाही क्लिक करू शकतात कारण ग्लोव्ज काढावे लागतील परत. बट लुक ॲट द व्ह्यू. कॅमेरा चालू आहे ना? चालू आहे. हा हो. इतके दिवस बोलतोय मला बर्फाच्या डोंगराजवळ जायचं आहे, डोंगराजवळ जायचं आहे. फायनली डोंगराजवळ पोहोचलोय. बर्फाच्या आपण खाली चेकपोस्टवरती एंट्री केली. चेकपोस्टपासून 1-2 किलोमीटर वर चढल्यानंतर चंद्रताल लेक आहे. रस्त्यात येताना एक वॉटर क्रॉसिंग लागली मोठीवाली. जवळपास 1 फूट पाणी होतं. सो ती क्रॉस करून आपण पोहोचलो आहे. आय थिंक आता जास्त दूर नाही आहे चंद्रताल लेक. ऑलमोस्ट पोहोचलो आहे. जस्ट हा रस्ता पूर्ण खराब आहे. गेले 20-25 किलोमीटर खराब रस्त्यावरनं गाडी चालवत आहे. 20-25 नाही, जास्तच. 40 किलोमीटरपेक्षा जास्त झाले. लोसरपासून खराब रस्ता सुरू झाला आहे. पूर्ण रस्त्याची वाट लागलेली आहे. आय डोंट नो रस्ता वगैरे का नाही बनवत इकडे. सो फायनली आपण पोहोचलो आहे चंद्रताल लेकच्या पार्किंगच्या इथे. इधर से म्हणजे इथून 15 मिनटं चालत जाल्यावर आपण पोहोचणार चंद्रताल लेकच्या एक्झॅक्ट लोकेशनला. क्या मस्त मैं ऐसा गीला हो गया अंदर. शूज़ ठंडा लग रहा है. हाँ पैर मेरे पैर रख दिया ना.
जहाँ पे ज़्यादा ये था ना, उधर वो गोल पत्थर से आगे का टायर फिसल गया, बराबर 1 फुट अंदर पानी। सचेत के इस पार्किंग स्थल के आगे तंबू गाड़ना वर्जित है। चंद्रघाट झील 4290 मीटर की ऊंचाई पर स्थित है। 4290 मीटर, बट दैट्स प्रीटी गुड हाइट। हेल्मेट काढत नाही मी आता, हेल्मेट घालूनच वर जाऊया। एक काम करतो, तुम्हाला वर जाऊन भेटतो। सो फायनली आपण पोहोचलोय चंद्रताल लेकच्या इथे। इथे वॉर्निंग लिहिली आहेत, ती आधी वाचून घेऊया, दम लागलाय। एक 10 मिनिटाचा ट्रेक होता, याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही वाचू शकता। सो गाईस, आता आपण आहोत चंद्रताल लेकवर। मी तुम्हाला हवेमुळे आवाज येत नसेल जास्त, बट इथलं सौंदर्य बघा। आता मला माहीत नाही कॅमेरा हा जस्टिफाय करतोय की नाही, बट पाण्याचा रंग बघा, एक ग्रीनिश ब्ल्यू कलरची शेड आली आहे पाण्याला। आणि इथे ना क्लायमेट असं प्लेझंट आहे, ना थंडी आहे, ऊन येत आहे पण ते असं झोंबत नाही आहे। सो मस्त वाटतं इथे। सो आता इकडनं आपली निघायची वेळ झाली आहे फ्रेंड्स। आता इकडनं निघालो आहे चंद्रतालवरनं। आपल्या पाठीमागे अजूनही लोक जातात चंद्रतालला। आता दुपारचे 3 वाजलेत। इथून पुढे आता आम्ही मनाली साईडला जाणार आहे। ट्राय करणार की मनालीला पोहोचायचा, बट 20 ते 25 वॉटर क्रॉसिंग्स आहेत। सो बघूया वॉटर क्रॉसिंग आपल्याला कसे भेटतात ते, कारण की दुपारनंतर पाण्याचा फ्लो वाढतो, त्यामुळे बघू कसं जमतं ते, त्याचे अपडेट मी तुम्हाला देईनच। सो मित्रांनो, चंद्रताल लेकवरनं आपण आता निघालो आहे टुवर्ड्स मनाली। बघूया आज मनाली करता येतं का, कारण की मध्ये वॉटर क्रॉसिंग्स आहेत, तर वॉटर क्रॉसिंगला कसं जमतं त्याच्यावरती पुढचं आपण ठरवणार आहोत। तर सध्या हा ऑफरोडिंगचा पॅच संपवायचा आहे, कंप्लीट गंपूपर्यंत ऑफरोडिंग आहे। एवढं लाँग डिस्टन्स आपल्याला ऑफरोडिंग करायचं आहे। अँड डोंट वरी, हिमालयनवाले पुढे गेले तरी काय फायदा नाही। एंट्री केली आहे मी, ह्यांनी एकाने पण नंबर लक्षात ठेवला नसणार। नो डाऊट हिमालयन या टेरेनसाठी चांगली आहे, पण ह्यांनी घेतलेल्या सगळ्या गाड्या आवाज करतात, खडखड खडखड, स्मूथ नाहीत गाड्या। एकच गाडी फक्त आहे ती व्यवस्थित चालते, स्मूथ चालते, बाकी 6 पैकी 5 गाड्यांमध्ये काय ना काय आहे। बाय बाय स्नो माउंटेन्स। कदाचित ही आजची आपली लास्ट भेट। उद्या असणार आम्ही चंदीगडमध्ये। मनालीमध्ये पण स्नो माउंटेन्स दिसण्याचे चान्सेस कमी आहेत। रुक 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 आया। उठा। जा उधर से जा, मैं पकड़ता हूँ। स्टैंड नहीं लगेगा, आगे ले ले, आगे ले ले, पकड़ प्रॉपरली भाई। आगे ले ले। पत्थर है, इसके लिए आराम से चलो, आराम से चलो। स्लिप हो रहा है बाइक, मालूम है, चलेगा कोई बात नहीं।
वो पत्थर में बड़ा। देखा, हटा देता हूँ अभी उसको। हाथ में बैग है, ये बैग ले ला, वो साइड में रख दे। हाँ, बाइक को थोड़ा नीचे लेके जाते हैं। ब्रेक लग रहा है ना? स्टैंड में रॉन्ग साइड से वो पत्थर है बड़ा। स्टैंड लगा ना। पैर टेकाने के लिए नहीं हो रहा था ना। जा जा राहुल पुढे, इसको लेके आओ ना कोई। हाँ, हाय टेरेन वरती अशा उचापती बरे पडतात. नहीं नहीं बोल रहे, आ गया। यासाठी मी मगासपासून U-turn वरती एकदम स्लो चालत आहे. अशी नॉर्मली हिमालयन किती वेळा उचलले, पण हाय टेरेनवरती हा अल्टिट्यूडमध्ये बँड वाजते गाडी उचलताना. सोलो राईड करणारे कसे करतात काय माहिती, म्हणजे तेवढी काळजी पण घेतात पडू नये याची, किंवा मग कोणाच तरी वाट बघायची पडल्यावर उचलून द्यायला, दुसरा ऑप्शन नाही. लद्दाखमध्ये जास्त ऑफरोड आहे, इथे एवढं नाही आहे. इथे फक्त ह्या साईडला आहे, हे जे मनालीवरनं हा जो रस्ता येतो आहे टुवर्ड्स, त्यात पण हा मधला पॅचेस आहे. तो म्हणजे आपल्या ते मग ते कुठलं गाव होतं ते आठवत नाही मला, आता विसरलो. त्या गावापासून ग्रंपूपर्यंत, ग्रंपू म्हणून काहीतरी गाव आहे, तिथपर्यंत ऑफरोडिंग आहे. बाकी सगळं ओके. आलो आपण बेस कॅम्पला.
ॲक्च्युली आपण इकडनं निघालो लेकवरनं अँड सगळ्यात पहिली नवीनची गाडी घसरली. मी सगळ्यात पाठी होतो, बाकी तिघं चौघजण तो सगळ्यात पुढे होता आय थिंक, आणि बाकीच्या त्याच्या मागे. त्याच्यानंतर पुन्हा एक वॉटर क्रॉसिंग जे जाताना लागलेलं ते येताना आम्ही क्रॉस करत होतो. मी जाताना सगळ्यांना सांगितलेलं की माझी गाडी हलके स्लिप मारते वॉटर क्रॉसिंगच्या त्या गुळगुळीत दगडांमध्ये, तर थांबा पाठीमध्ये. एवढं सांगून सुद्धा कोणी थांबलं नाही ते नाहीच. राहुल तो पाठीमागून येत होता. मी वॉटर क्रॉसिंग कसं बसं क्रॉस केलं, त्याच्यानंतर राहुल पाठीमागे होता. सीन असं झालं की राहुलची गाडी अडकली. लकीली माझ्या डोक्यात काय आलं, हे म्हटलं तो पाठी आहे तर त्याला वॉटर क्रॉसिंग होईपर्यंत थांबूया आपण, आणि सगळेच निघून गेलेत. तर मी थांबलो, मिररमध्ये बघत होतो. पाहिलं तर तो अडकलेला, त्याने हॉर्न दिला. आता त्याच्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी मी थांबलो तिथे गाडी पार्कला पण जागा नव्हती, म्हणजे दुसरी गाडी आली तर तो पास व्हायला पण जागा नव्हती. सो मी पटकन पुढे गेलो, युटर्न मारला, रिटर्न आलो. गाडीला धक्का मारायचा. ऑलरेडी मी नवीनची गाडी उचलून एक्झॉस्ट झालो आहे. लेकच्या इथे आपण वरती ट्रेक करून आलो, भलेही 15 मिनटाचं असेल पण एक्झॉस्ट झालो आहे. त्यात ही ऑफ रोडमध्ये आपली बाईक पूर्णपणे एक्झॉस्ट करते आपल्याला. एवढं असून सुद्धा धक्का मारायचा प्रयत्न केला. थोडीशी गाडी काढली, बट त्याला ती बॅलन्स नाही झाली अँड गाडी पाण्यातच पडली. आता ती गाडी परत उचलावी लागली. ती गाडी उचलून त्याच्यानंतर तिला परत हळूहळू आम्ही बाहेर काढली. पण त्या सगळ्यामध्ये ना माझी बँड वाजली एकट्याची. 5 hours later. फायनली आपण निघालो आहोत अटल टनलकडे. जवळपास पूर्ण दिवसभर ऑफरोड केल्यानंतर आणि खतरनाकवाली ऑफरोड वॉटर क्रॉसिंग्स. मी कॅमेरा काढून ठेवलेला कारण की इथे सस्पेन्शन स्ट्रीप आहेत ना, तर नेक पेन होत होतं, त्याच्यामुळे मी सगळं काढून ठेवलेलं. बट आता पुन्हा एकदा कॅमेरा लावला आहे. आता पहिलं 12 किलोमीटरवरती आहे अटल टनल आणि त्यानंतर येणार आहे मनाली आहे इथून 45 किलोमीटर्स. सो फायनली हायवेला लागलो आहे आणि आपली राईड पण ऑफिशियली संपुष्टात आली आहे. आता मनालीला जाऊन आजची रात्र आराम करायचा आहे आणि आज खूप खतरनाक वाला ऑफरोड झालं आहे. हे राहुल नाही आलाय राहुल नाही आलाय. ए ऐक ना समीर अरे ते बघ टायर मध्ये काय लटकते तुझ्या, पिशवी लटकते. गाड़ी नंबर MH03. नाम आपका? प्रसाद. आपका भाई कोड आगे करो. ले जाओ आगे. राहुल कुठे आहे? राहुल येतोय वाटून. ए 2 मिनट रुको, राहुल आ रहा है. राहुल पीछे रह गया. राहुल पीछे रह गया. आगे. अरे वो स्लो चला रहा है, तुम लोग भगा रहे, वो रह गया उधर. मैं उसके लिए स्लो किया लेकिन वो आया ही नहीं. मैंने GoPro ऑन रखा है. हाँ ऑन है. अरे टर्न लेने में डर लग रहा है क्या? मेरे को अभी भी डर लग रहा है. अरे पूरा ना वो याद आ रहा पत्थर मिट्टी के वजह से ना, नहीं लेकिन मिट्टी की वजह से टायर अभी भी स्लिप मार रहा है. मेरा भी टर्निंग पे ना पानी जाता ना, टायर स्किड हो रहा था. हाँ आराम से जाते हैं. मैं आगे रहता हूँ, मेरे को GoPro के फुटेज लेना है.
क्या कर रहे हो? सो फ्रेंड्स, आता आपण पोहोचलो आहोत अटल टनलच्या इथे. रोहतांग पासला बायपास करण्यासाठी हा टनल बांधण्यात आला आहे. समोर दिसतोय तो अटल टनलचा एंट्रन्स आहे. अराउंड 9 किलोमीटर्स अप्रॉक्सिमेटली हा टनल आहे, ज्याची लेंथ आहे ती. आणि टनलच्या आतमध्ये तुम्हाला सर्व रूल्स फॉलो करायचे आहेत. 60चा स्पीड म्हणा किंवा मग ओव्हरटेक करायचं नाही, हे सर्व काही फॉलो करावं लागतं. वरती वाचू शकता, यू आर अप्रोचिंग द लॉंगेस्ट हायवे टनल ऑफ द वर्ल्ड अबाउट 10,000 फीट. म्हणजे 10,000 फीटवरचा जगातला सगळ्यात लॉंगेस्ट टनल आहे हा. सो चला फायनली एंट्री करूया अटल टनलमध्ये. वेलकम टू अटल टनल रोहतांग. रात्रीच्या वेळेला पोचलो, त्याच्यामुळे फार जास्त असे फोटोज नाही काढले. जे काही काढले ते तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटतीलच. चला तर अप्रोच करूया अटल टनलला. चाळीस नाही 60चं आहे इथे, फक्त 40चं आहे. पुढे लिहिलेलं असणार प्रत्येक ठिकाणी. चालू आहे. सो फायनली आपण एंटर केलं आहे अटल टनलमध्ये. हा टनल जो आहे तो रोहतांग पासला बायपास करण्यासाठी केला आहे, जेणेकरून आर्मीपर्यंत हेल्प लवकर पोहोचवता येईल. आणि हा जो टनल आहे ना, हा आर्मीच्या अंडर येतो. सो इथे तुम्हाला स्पीड लिमिट वगैरे सर्व रूल्स आहेत ते फॉलो करायचे आहेत. ओव्हरटेकिंग करायची नाही आहे. तुमची समोरची गाडी जर 40च्या स्पीडने चालते तर 40 नाही, ती जर 100च्या स्पीडने चालते, पण 100चं स्पीड लिमिटच नाही, ते 40चं स्पीड लिमिट आहे. सो इथे ओव्हरटेक करायचं नाही आहे. 40चं स्पीड लिमिट बघा सगळीकडे लिहिलेलं आहे. नो स्टॉपिंग, 40 स्पीड लिमिट. इथे 60चं स्पीड लिमिट आहे. सो बाहेर पडतो आपण आता अटल टनलच्या. अटल टनल मॉडेल बुक. थँक्स अँड विजिट अगेन.